सासरच्या लोकांनी धर्मांतर करत नसल्याने गरोदर सुनेचा अमानुषपणे छळ केला. इतकंच नाही तर सुनेला वेळेआधीच बाळंतपण करण्यास भाग पाडण्यात आलं. तिने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सासरच्या लोकांनी फुंके देवीचं पाय बांधून तिला 7 दिवस एका खोलीत बंद ठेवलं. ही घटना मध्य प्रदेशातील सिरोही जिल्ह्यातील धनारी गावात घडली आहे. अखेर शेजाऱ्यांनी अत्याचाराची माहिती पीडितेच्या कुटुंबाला दिली. पीडितेच्या वडिलांनी घाईघाईत आपल्या मुलीला सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी उपचारानिमित्ताने घरी नेलं. हे प्रकरण समजताच पीडितेचे कुटुंब आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांकडे न्याय मागायला गेले. पीडितेच्या वडिलांनी सिरोही एसपीकडे तक्रारीचे पत्र दिले आणि दोषी व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी केली. कुटुंबाचे म्हणणे आहे की पंकू देवीच्या सासरच्या लोकांनी आधीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पोलिसांनी यावर तपास सुरू केला असून वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या आहेत. धर्मांतराचे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. विवाहितेला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी मानसिक अत्याचार केले गेले होते, ज्यामुळे तिच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम झाला. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी माहिती मिळाल्यानंतर मोठा राडा केला. त्यांनी पंकू देवीला घरात परत आणले आणि तिच्यावर हनुमान चालीसा पठण करून तिला गंगाजलने पवित्र केले. धर्मांतरणाच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून तपास सुरू केला. पीडितेचे नवजात अपत्य तिला पुन्हा देण्यात आले. पोलिसांनी त्या धर्मांतर करणाऱ्यांचा शोध घेतला असून या प्रकरणामागे कोण मास्टरमाइंड किंवा संस्था याची ते शोध घेत आहेत. पंकू देवीच्या घरात हनुमान चालीसा पठण करून पवित्र करण्यात आलं. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला आणि तिच्या नवजात अपत्याला सिरोही क्रायट्रोमा सेंटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. हिंदू संघटनांनी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.